माझ्या 2 मुली आहेत आणि त्यातली एक गावाला गेली आणि एक एकटीच खेळत होती. अचानक माझं लक्ष गेलं हिच्याबद्दल. ती काय करते हे तुम्हाला सांगतो. तुझं नाव काय आहे ग? सचिन यादव, राहणार फिलालवाडी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर, राज्य महाराष्ट्र, देश खंड आशिया. ओके. तू काय करते? बटाट्याची भाजी. बटाट्याची भाजी करते. ती चुलीवर ठेवली का? बरं, कशी करते तू बटाट्याची भाजी? दाखव की मग. हात सोड आता. हां, काय काय त्यात घातले हो का? हे ना काय काय घातले बघा. हो का, ही समोर देवाचे फुलंही असतात. हो, ही लाल फुल तोडलेलं आहे, झेंडूचे फुल तोडलेले आहेत, जास्वंदची फुलं आहेत. एका थवलीत घातले आणि दांडे असतात ना, या दांड्याने ते पाणी ओतले, रबडी केली बरं का. आणि काय रबडी केली आणि त्या रबडीला खाली चूल आहे बघा. हे चूल आहे आणि चुलीवर त्याला गरम करायला ठेवलं आहे आणि हे असं हलवायचं. हां, हात काढ बरं. काय काय मला बघू दे आधी. हो का, हे फुलं, पिरोची पानं, सीताफळाची पानं, रामफळाची पानं, हे काढे. बरं, आता झालंय का? शिजले का? हां, मग जरा वाढता जेवायला. मग वाडा जेवाय थोडं आम्ही बी खातो, जातो जा. हां हां, वाडा जेवायला. कशात वाढता? हां, बरं वाढ की. मग वाढलं पाहिजे की मला खायला बाबाला आपल्या. हो का, बघा ही झाड. मी म्हणतो या झाडाची पानं का संपायला लागली त्याचं आज कारण कळलं मित्रांनो. असे पिरू पानं लय काढते त्या पुरी. हां, हो का, आता हे ताट आहे तिचं बरं का. हो का, हे आहे पिरूच्या पानाचं ताट. आता ते गरम नाही का पोळत आमटी? हां, बर. अरे बाप रे, ठीक आहे. हे अरे व्हेरी गुड, छान. हो का, कशी वाटते जेवाय बघा बाबाला. बटाट्याची भाजी, सर्व फुलांचा खेमा केला. हां, आता ही मला बाबाला जेवाय दिले. हां, हो का, अजून ताट करायची ती. मॅक्सला काय, मॅक्स काय म्हणतोय? मॅक्स सर की बाजूला बस खाली बाय. हां, मला लय भूका लागली द्या. उरक पट बरं का ना. येस दाज्याला मला जेवाय वाढ पटदिशी. बरं जाऊ दे पटदिशी. हां, नुसती आमटीची ते जरा बटाटा ही काढ की त्यात वाढ. हां, ही बटाट्याची भाजी, व्हेरी गुड. हां, पोळतंय का? गरम आहे का ती? नाही ना, मग ते हात हलवते की तू. हे ताट केली का जेवाय? कोणाकोणाला केलंय ताट? मी एकटाच जेवायचो, 4 झाली की. हां, बरं. हां, वाढ 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 पडदेशी, मला जायचं आहे. बसू का? यश दाजा बस खाली बरं. हां, यश दाजाला आधी वाढ. चल चल चल. हो का, यश दाजाला वाढते बरं का. हां, अरे ते सांडील की भाजी. हां, हो, हे जेवाई म्हणून. हो का, फुलं निकीत तोडायची, असं ठेवायचं दिवसभर. असं यांचा खेळ चालू असतं. भाजी करायची, बटाट्याची भाजी, वांग्याची भाजी. आली कुठं गेलती? हां, होय, आईला बी वाढते का? बर बर, इथं ठेव ठेव, तिथं ठेव की. हां,
बस हे आय लव्ह यू जेवण वाट. थँक्यू. बस आज डबल ताट दे माझ्याजवळ तू बस बस माझ्याजवळ तू जेव. घरात हो का घरात आजी आहे. आजीला एक ताट पोच केलं. आता ह्याच्यात जेवण काय काय माहिती का पाणी ते पाणी कलर यायसाठी माती टाकली आहे आणि ताट जे आहे ते पिरूची पान आहे ती फुलं. अजून जरा मला भाजी घे गरजेचे भाजी घे संपली घे भाजी पडदेशी हो. हे जे पळायचे इकडं जायचे घायचं असतील हां वाडा भाजी जरा खाऊ द्या बाबाला आणि जरा घट्ट द्या घट्ट. लय तोडलं ग हां ते पिवळं बी दे की जरा बरं लागतंय खायला हे पिवळं हां दे जरा. व्हेरी गुड. हां झेंडूची फुलं आहे ती काय ती अरे बरं यश दाजाला नाही आवडत ती खात नाही ती बाबाला वाढ अजून जरा वाढ मोठ्यानं. हां बाबाला मोठं करायचं पडदेशी हां. हां रस्सा घे जरा थोडा रस्सा कमी पडतोय हां वाढ. हां व्हेरी गुड. बर आता कुठं नाही ती हां आईला वाढती का. बर अगं इतकडं दिसली नाही की मला. हो मित्रांनो बारक्याचा आनंद लोक ह्यातले माती जो वज लागतं ह्यात बारक्यांची आनंद मजा दिवसभर बघायचं. अशी खराब झालेली भांडी हातात घ्यायची ह्याच्यात पाणी भरायचं आणि मसाला हे टाकायचे फुलाच्या पाकळ्या टाकायच्या फुलं टाकायची पाणी वाचायचं पाण्याला कलर यासाठी माती घ्यायची झाडांचे घरासमोरच्या झाडांची निकी पानं तोडायची ह्याच्यात खेमा करायचा आणि त्याच्या आनंदात रमून जायचं. अशा बारक्या मुलांचा खेळ असतो. असं आम्ही बी बारक्यापणी करायचो मित्रांनो. आंब्याची सीताफळाची पानं तोडायची असं पुंजकं करायचं भरपूर मोठं आणि त्याला पैसा द्यायचा. हे पानं द्या ते पानं द्या ह्याच्याकडे एवढा पैसा आहे. हे सर्व मोठे लोक बोललेली आपण ते आत्मसात करायचं बस तिथं बस आत्मसात करायचं त्यांच्याकडे लक्ष ठेवायचं आणि त्याचं अनुकरण आपण करायचं. म्हणून आपल्या बाळांना नेहमी काही शिकवत असताना त्यांच्या पुढं शिवी न देता त्यांना एक चांगलं वळण लावलं पाहिजे. प्रत्येक पालकानं ही जोखमदारी घेतली पाहिजे. आणि महत्त्वाचा विषय या आपल्या मुलांपुढं कधी आपण व्यसन केलं नाही पाहिजे. ब्रिस्टॉल गुटखा तंबाखू दारू हे कधीच करायचं नाही मित्रांनो. ते मुलंसुद्धा तेच अनुकरण करतात. जसं घरातला स्वयंपाक होत असताना ते बघतात हे त्यांच्या आयुष्यामध्ये हे जे भांडं आहे ते अनमोल आहे. हे आता खराब झालेलं आहे. हे अनमोल भांडं आहे त्यांच्यासाठी. आणि आपण गॅसवर स्वयंपाक करतो मित्रांनो त्यांची ही अशी चूल असे त्या चुलीचा आधार घ्यायचा त्याला बसायला पाठ करायचा तिकडं चुलीत लाकडं घालायची ती फुकारी करायची तेव्हा ती काठी फुकारे परत त्याचा उपयोग तिनं हे करायचा काय आणि ती भाजी शिजवायची ती ताटं म्हणून झाडाची पानं आणायची परत हा खेमा खायला द्यायचा. आणि जर ह्याच्यामध्ये जर आपण आता ह्या तुळशीचा कट्टा मित्रांनो हा तुळशीचा कट्टा त्याच्याकडून घाण झाला जेवण्यानंही तर ते लगेच का तर आपण जेवण केल्यानंतर जो स्वयंपाक असतो आणि तो खरकट पडलेला असतं लगेच झाडून घेतो तसं हा तिनं तिच्यामुळं खराब झालेला आहे तुळशीचा कट्टा लगेच झाडू घ्याना. जसं आपण मोठे जसे अनुकरण करतात तसे लहान बाळसुद्धा अनुकरण करतात. म्हणून त्यांच्यापासून आपण कुठलीही गोष्ट करताना सावधतेने केली पाहिजे. आणि पालकांनी मुलांपुढं कधीही व्यसन करू नका एवढीच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती. बाळा इकडं बघ तुझं नाव मोठ्यानं सांग काय आहे पडली का सांगते ना. हां राहणार खिलालवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र देश खंड आशिया. बर असू दे छान. अजून एकदा तिची बघूल बटाट्याची आमटी ताटल्या दाखवतो मित्रांनो. कसा वाटला व्हिडिओ तुम्ही सांगा मित्रांनो.